नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील माहूर फाटा शिवारात दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना 14 डिसेंबर रोजी पहाटे 6:30 वाजता घडली आहे। या घटनेने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या अपघाताचं गंभीर चित्र पुन्हा समोर आलंय। माहितीनुसार माहूर फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या एका बाजूची दुरुस्ती गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे। मात्र दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गाच्या एका बाजूचा मार्ग पूर्णतः बंद करून फक्त एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली। प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे या मार्गावर वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या परिस्थितीमध्ये जबलपूरहून नागपूरकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक UK 08CB 0275 ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला क्रमांक TN 29BS 2102 जोरदार धडक दिली आहे। धडक इतकी तीव्र होती की दोन्ही ट्रकच्या कॅबिनमध्ये अक्षरशः चकणाचूर झाले आहे। या अपघातात अमित दीपू कुमार वय वर्ष 21, निखिल ओमप्रकाश कुमार वय वर्ष 25 आणि वडिवेल कुप्पूस्वामी वय वर्ष 56 हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नागपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहे। दुरुस्तीचं काम सुरू असताना महामार्गावर योग्य सूचना फलक, सिग्नल लाईट्स आणि वाहतूक नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येतोय। गेल्या 15 दिवसापासून या महामार्गावर वाहतुकीची कोंडी, वाहन चालकांना होणारा त्रास आणि अपघातात होण्याचा धोका अधोरेखित केला जात आहे। मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या नाही। घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कुमारी आणि देवलापार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। जखमीला तातडीने देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले। महामार्गावरील दुरुस्तीचं काम पूर्णतः वेळेत पूर्ण होत करावे। अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर योग्य मार्गदर्शक सूचना फलक लावावेत। वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ वाहतूक नियमन यंत्रणा उभारावी। ही दुर्घटना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा गंभीर परिणाम असून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना होणं अत्यावश्यक आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।